हॅलो फ्रेंड्स, विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत। खमंग कुरकुरीत आणि चटपटीत पनीर क्रिस्पी आज आपण करणार आहोत। करायला अतिशय सोपं आणि झटपट होणारी रेसिपी आहे। वरतून कुरकुरीत आणि आतमध्ये सॉफ्ट असे पनीर क्रिस्पी आहेत। तर कसं करायचं चला बघूयात आपण पुढे व्हिडिओमध्ये। क्रिस्पी पनीर आपण करणार आहोत। त्याच्यासाठी इथे ना पनीर आणलेलं आहे। त्याचे असे छोटे छोटे पीसेस करून घेतलेले आहेत। थोडे जाड ठेवायचे, पातळ नाही करायचे असे। आता हे आपण कट करून घेतलेले आहेत, हे साइडला करून घेऊयात। त्याचबरोबर इथे मी 3 ब्रेडच्या स्लाइस घेतलेल्या आहेत। आता ह्याचं आपण ब्रेड क्रम्ब करून घेऊयात। इथे आपण ब्रेड क्रम्ब तयार करून घेतलेले आहे। एका ताटलीमध्ये आपण काढून घेऊया। इथे बघा 1 चमचा मसाला घेतलेला आहे, हळद घेतले, गोडा मसाला आणि धणे पावडर हे सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे आपण ह्याच्यावरती टाकून घ्यायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला इथे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। आता हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचंय। हलक्या हाताने करायचे, तुटायला नकोय पनीर म्हणून हलक्या हाताने करून घेऊयात। इथे व्यवस्थित मसाले लावून घेतले, बघू शकता तुम्ही सर्व बाजूने छान मसाले लागलेले आहेत। आता हे आपण साइडला करून घेऊयात। 2 चमचा मैदा घेतलेले, आपल्याला ते पनीरचे जे पीस केले त्याला कोटिंग करायचे आपल्याला ब्रेडचं। त्याच्यासाठी त्या मैद्याचा आपण घोल तयार करून घेऊयात। त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचंय आणि मिक्स करून घेऊयात। इथे आपण असं पातळ करून घेतलेलं आहे घोल। आता काय करायचं आपल्याला, पनीरचे जे पीस आहेत ना ते असे डीप करायचे आहेत आणि ब्रेड क्रम्बला लावून घ्यायचे। इथे बघा अशा पद्धतीने त्याला लावून घ्यायचे आहेत। सगळे एक एक करून आपण ते लावून घ्यायचे आहेत। एकत्र सगळे लावून घ्यायचे, नंतरच आपल्याला ते फ्राय करायचे आहेत। इथे बघा सर्व पनीरला आपण ब्रेड क्रम्ब लावून घेतलेला आहे। एकत्र सगळं लावून मग आपण तळूयात त्याला। तव्यामध्ये तेल टाकून तेल गरम करून घेतलंय। मीडियम फ्लेम वरतीच ठेवायचं आहे आणि एक एक करून आपल्याला असं तव्यावरती ठेवून घ्यायचे आणि ते आपल्याला फ्राय करून घ्यायचे। अलटी पलटी व्यवस्थित करून आपल्याला ते फ्राय करायचे। एका बाजूला छान क्रिस्पी करून घ्यायचे आहेत, नंतरच ते पलटी करायचे आहेत। रंग बघा किती सुंदर आलेला आहे आणि खूप मस्त क्रिस्पी व्हायला लागलेले आहेत। आता एक एक करून आपण सर्व पलटी करून घेऊया। इथे बघा आपण सर्व पलटी करून घेतलेले। आता दुसऱ्या बाजूनी सुद्धा सेम असेच क्रिस्पी होऊन करून घ्यायचे। खमंग कुरकुरीत आणि चटपटीत क्रिस्पी पनीर आपले तयार झालेले आहेत। तर नक्की बनवा आणि सांगा कसे झाले ते। आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।